अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन टेरिफ धोरण जाहीर केलं आणि जगभरातले शेअर बाजार धडाधड गडगडले। पण या वाढलेल्या टेरिफ रेटचा फक्त शेअर मार्केटच नाही तर कोकणातल्या मत्स्य व्यवसायावरतीही परिणाम झालाय। अमेरिकेमध्ये कोळंबीची सर्वाधिक निर्यात आपल्या देशाकडून होते, पण नव्या टेरिफ धोरणांमुळे कोकणातला मच्छीमार सध्या हवालदिल झालाय। ट्रम्पच्या टेरिफचा कोकणातल्या कोळंबीला फटका। या अमेरिकेच्या धोरणामुळे मच्छीमारांवरती उपासमारीची वेळ येणार आहे। कोळंबीचे दर 80% घसरले। जो अमेरिकेने जो टॅक्स वाढवल्यामुळे इथे जो कोळंबीला रेट भेटायचा त्याच्यात निम्मा आता रेट भेटते। निर्यात शुल्क वाढल्यानं मच्छीमार बांधव हवालदिल। शासनाला विनंती आहे की त्यांनी या टेरिफमध्ये काहीतरी सुधारणा करून किंवा अमेरिकेकडे चर्चा करून यावर तोडगा काढावा। मत्स्यप्रेमींना अतिशय प्रिय असलेल्या मऊ लुसलुशीत आणि चवदार कोळंबीला ट्रम्प यांच्या निर्यात धोरणाचा मोठा फटका बसलाय। भारतातनं मोठ्या संख्येनं अमेरिकेत कोळंबीची निर्यात होते आणि आता याच निर्यातीसाठी 26% शुल्क भरावं लागणार असल्यानं मच्छीमार बांधव आर्थिक संकटात सापडतात। परिणामी कोळंबीचे दर थेट 80% गडगडले। अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे नफा तर दूरच, पण उत्पादन खर्चही भरून काढणं आता अवघड बनलंय। डिझेल जवळपास आम्हाला एका ट्रिपला 1 लाखाचं जवळपास डिझेल लागते। 5 ते 6 दिवसांनी आमची बोट येते आणि तेव्हा आम्हाला आत्ताच आमची परिस्थिती होती की 1 लाखाचं डिझेल संपवला तर आमची 1,10,000 1,20,000 अशी आमची मच्छी विक्री होत होते। काही ठिकाणी 90,000वर येत होती कधी कधी। त्यामुळे आधीच आता परवडत नाही। त्यामुळे जर कोळंबीचे रेट घसरले तर 5-6 दिवसाची पूर्ण नुकसानीमध्ये जाणार आहे। आम्हाला डिझेलचाच जो खर्च येतो तोच भागणार नाही। त्यामुळे मच्छीमारी ही बंद केल्याशिवाय आमच्याकडे दुसरा उपायच राहणार नाही। आता टेरिफ वाढल्यामुळे अमेरिकन ग्राहकांसाठी कोळंबीचे दर आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे। वाढलेल्या दरांमुळे जर अमेरिकन नागरिकांनी कोळंबीकडे पाठ फिरवली तर भारताचं अंदाजे $1 अब्ज नुकसान होण्याची भीती आहे। सध्या टेरिफमुळे कोळंबीची निर्यात ठप्प झाली आहे, तर कोळंबीचे दर $350 प्रति किलोवरनं थेट $70 खाली आले। जर का अमेरिकेने हा टॅरिफ वाढवला तर त्या कोळंबीचा दर प्रचंड प्रमाणात वाढेल आणि त्याचा दुष्परिणाम असा होईल की अमेरिकेत लोकांना कोळंबी खरेदी करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतील। परिणामी अमेरिकन जर मच्छी खाणारे म्हणजे कोळंबी खाणारे आहेत ते कमी प्रमाणामध्ये खरेदी करतील। साहजिकच आहे की भारतातून कोळंबी निर्यातीवर त्याचा दुष्परिणाम होईल। कोकणातल्या मच्छीमारांना कोळंबीमुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं आणि आर्थिक फायदाही होतो। सध्या मत्स्य दुष्काळाचा सामना करणाऱ्या कोकणातल्या मच्छीमारांचं या नव्या टेरिफमुळे कंबरडं मोडण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर या धोरणावर सकारात्मक विचार व्हावा अशी मागणी जोर धरते आहे। भारतातल्या एकूण कोळंबीपैकी 40% कोळंबी अमेरिका आयात करत असते। मात्र आता टेरिफमुळे मोठ्या प्रमाणात कोळंबीचे दर पडलेत आणि त्यामुळे मच्छीमारांची आर्थिक कोंडी सुरू झाली आहे। या आर्थिक कोंडीवरती तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेणं गरजेचं आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हरणे बंदर, रत्नागिरी। आणि यापुढची बातमी